श्री स्वामी समर्थ. गुरुचरित्र अध्याय 19. या अध्यायात औदुंबर वृक्षाचे महत्त्व सांगितले आहे. त्याचा थोडक्यात कथाभाग असा आहे. श्री नृसिंहाने हिरण्यकश्यपाचे पोट आपल्या नखांनी फाडून जेव्हा त्याला मारले तेव्हा हिरण्यकश्यपाच्या पोटात असलेल्या विषाने नृसिंहाच्या नखाची आग होऊ लागली. त्यावेळी लक्ष्मीने औदुंबराची फळे आणून दिली. नृसिंहाने आपली नखे त्या फळात रोवली, त्यामुळे नखाची आग थांबली. म्हणून नृसिंहाने औदुंबराला अनेक वर दिले. श्रीगुरु हे उष्ण उग्र नृसिंह मंत्राचा जप करीत. त्यांची उष्णता बाधू नये यासाठी ते औदुंबर वृक्षाखाली बसत असत. कलियुगातील तोच कल्पतरू आहे. अमरेश्वराच्या सानिध्यात 64 योगिनी होत्या. त्या श्रीगुरूंची पूजा करण्यासाठी रोज दुपारी औदुंबर वृक्षाखाली बसत असत. तेथे येऊन श्रीगुरूंना नमस्कार करून त्यांची सुगंधित फुलांनी पूजा करण्यासाठी मंदिरात घेऊन जात असत. त्यांच्या सदनात भोजनाचा स्वीकार करून श्रीगुरू पुन्हा औदुंबर वृक्षाखाली येऊन बसत. श्रीगुरू भिक्षा मागत नसत. तेव्हा गावातील ब्राह्मणांना आश्चर्य वाटत असे व त्यांच्या दिनचर्याविषयी त्यांच्या मनात कुतूहल निर्माण झाले. या यतीश्वराचा खरा ठाव पाहण्यासाठी संगमावर गेले, पण दुपार झाली. तशी त्यांच्या मनात भीती निर्माण झाली आणि त्यांनी आपल्या घराकडे पळ काढला. एका नावडी तेथील नदीतीरावर आपला कामधंदा सांभाळून होता. एक दिवस त्याला असे दिसले की योगिनी श्रीगुरूच्या पूजेसाठी आल्या आहेत. त्या श्रीगुरूंना पाण्यात घेऊन जात आहेत. त्यांच्यासाठी नदीचे पाणी दुभगून त्यातून वाट निर्माण झाली. त्या नावड्याला खूप नवल वाटले. थोड्या वेळाने त्या श्रीगुरूंना येऊन बाहेर आल्या. त्या नावड्याची खात्री पटली की देवकन्या ज्यांचे पूजन करीत आहेत ती व्यक्ती नक्कीच ईश्वरी अवतार आहे. दुसऱ्या दिवशी योगिनी परत आलेल्या त्याने पाहिल्या व श्रीगुरू जेव्हा योगिनीचा नदीच्या पात्रात जाताना दिसले तेव्हा तो नावडी त्यांच्या नकळत त्या पात्रात गेला. त्या पात्रात रत्नखचित गोपुरे असलेले एक अप्रतिम नगर त्याला दिसले. श्रीगुरू तेथे जाता सारे नगरच आरती करण्यासाठी बाहेर आले. आतमध्ये एका महालात श्रीगुरू एका रत्नजडित सिंहासनावर बसले असता श्रीगुरू त्याला त्रैमूर्त रूप दिसत होते. श्रीगुरू पूजा घेऊन परत येत असताना त्यांना तो नावडी आपल्या मागोमाग येताना दिसला. त्यांनी त्याला विचारले, तू इथे का आलास? तेव्हा तो नावडी म्हणाला, मी सहज आपल्या दर्शनाला आलो होतो. असे म्हणून त्याने श्रीगुरूचे चरण धरले आणि म्हणाला, स्वामी, आपण गिरिजारमण आहात. संसार मायेत आम्ही गुरफटल्यामुळे आपला महिमा आम्हाला कळत नाही. तुम्ही माझा उद्धार करा. ज्या मनुष्याला आपले दर्शन होते त्याची मनोकामना पूर्ण होते. त्याचे ऐहिक व परलौकिक कल्याण आपल्या दर्शनाने व आशीर्वादाने होते. नावड्याची विनम्रता पाहून श्रीगुरू प्रसन्न झाले व त्याला म्हणाले, तुझी मनोकामना पूर्ण होईल. माझा तुला आशीर्वाद आहे, परंतु आता तू जे पाहिलेस ते कोणाला सांगू नकोस, नाही तर तुझे नुकसान होईल. असे सांगून श्रीगुरू औदुंबर वृक्षाखाली निघून गेले. नावडी त्यांचा निरोप घेऊन जेथे तो नौका बांधून ठेवीत असे तिथे आला. त्या नौकेमध्ये त्याला द्रव्याचा